नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आली आहे मृत्युंजय भाग 8. भीष्म गेले, द्रोणही गेले. आता रणांगण शांत वाटत होतं. पण ही शांतता वादळाआधीची होती, कारण आता कुरुक्षेत्रावर माझं नाव घुमणार होतं. मी कर्ण आणि ही कथा आहे सेनापती होण्याआधीच्या माझ्या अंतिम परीक्षेची. रणांगणात मृतदेह पडले होते, धूर, रक्त आणि शोक. कौरवांची ताकद झपाट्याने कमी होत होती. दुर्योधन अस्वस्थ होता. त्याला माहीत होतं आता एकच उपाय उरला आहे. दुर्योधन माझ्याजवळ आला. त्याच्या आवाजात राजा नव्हता, मित्र होता. तो म्हणाला, कर्ण, आता तूच माझा आधार आहेस. त्या क्षणी माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. तोच दुर्योधन ज्याने मला राजा केलं, ज्याने मला ओळख दिली. मी जाणत होतो ही जबाबदारी सन्मानाची आहे, पण त्याचबरोबर मृत्यूचीही. माझ्यावर शाप होते. इंद्राचं दान गेलं होतं. परशुरामांचा शाप माझ्या पाठीशी उभा होता. तरीही मी मागे हटू शकत नव्हतो. युद्ध अधिक क्रूर झालं. अभिमन्यूचा वध झाला. पांडव पेटली. अर्जुनाची शपथ सगळ्यांना माहिती होती. रणांगणात आता नियम नव्हते, फक्त सूड होता. मी पाहिलं धर्म आणि अधर्म एकमेकात मिसळले होते. मी स्वतःला म्हटलं, आता थांबायचं नाही. माझं आयुष्य नेहमी संघर्षात गेलं. आता शेवटचा संघर्ष स्वीकारायचा होता. दुर्योधनाने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत आशा होती आणि भीतीही. तो म्हणाला, उद्या तू कौरवांचा सेनापती असशील. त्या शब्दांनी माझं ओझं आणखी वाढलं. मी स्वतःशी पुटपुटलो, कदाचित मी युद्ध जिंकणार नाही, पण माझा धर्म मी हरू देणार नाही. माझं आयुष्य पराभवांनी भरलेलं होतं, पण माझा मृत्यू कधीही लाचारीचा नसणार होता. त्या रात्री मी झोपलो नाही, कारण मला माहीत होतं उद्या मी सेनापती असेल आणि माझा सामना नशिबाशी असेल. हे ऐकूया मृत्युंजय भाग 9 मध्ये, ज्याचं नाव असेल कर्ण सेनापती. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा, कर्णाचा निर्णय योग्य होता का?